नमस्कार, मी प्रतिभा. स्वागत आहे तुमचं माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती. चला म्हटलं आपण आज एक छोटासा व्लॉग तयार करूयात. तर मी घरातील सर्व कामे आटपून माझं रोजचं काम हातात घेतलं. आज शिवायचा होता माझ्या क्लायंटचा जुन्या साडीपासून नवीन ड्रेस. तिला ती साडी नेसून खूप बोर झालं होतं, म्हणून तिने तिच्या मुलीसाठी ड्रेस शिवायचं ठरवलं. मी अगोदर अस्तरवर स्लीव्जचं माप टाकून घेतलं व त्या साईडच्या स्लीव्ज कट करून घेतल्या. तुम्ही बघू शकता मी स्लीव्जचं माप कट करून घेतलेलं आहे. तसेच मापानुसार मी मागचा आणि पुढचा भाग सुद्धा कट करून घेत आहे. माझी स्लीव्ज कट करण्याची पद्धत भरपूर जणींना अवघड वाटते, पण ही फिटिंगमध्ये खूप छान बसते, म्हणून मी याच पद्धतीने स्लीव्ज कट करते. त्यानंतर मी ड्रेसचा वरचा भाग कट करायसाठी घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर व मेन फॅब्रिक हे दोन्ही मी जोडायला सुरुवात केली. खालचा भाग तयार करून घेतला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी वरचा भाग सुद्धा तयार करून घेतला. आता रक्षाबंधन जवळ आलेला आहे, म्हणून माझ्या क्लायंटला तो ड्रेस रक्षाबंधनलाच हवा होता, म्हणून मी तो आज शेवटी हातात घेतला शिवायला. जवळपास हा ड्रेस तयार झालाच होता. आता फक्त त्याची फिटिंग बाकी राहिलेली होती. बाहेर खूप छान पाऊस पडलेला होता. मग काय, ते बघून असं वाटलं एक कप चाय तो बनती है, म्हणून एक कप चहा बनवली आणि फ्रेश झाले. त्यानंतर ड्रेससाठी सुंदर लटकन सुद्धा तयार केली. ही अशी ड्रेसला लटकन लावून ड्रेसची फिटिंग करून घेतली. हे बघा. कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस? नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.